श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव आणि तुझी भक्ती सेवा प्रार्थना करत आहेस ती करत राहा. तुझे जीवन सुख व आनंदी होण्यासाठी सकारात्मक भावना कायम ठेव. म्हणजे मग चांगली वेळ येण्यास विलंब होणार नाही. तुझे चांगले दिवस येण्याचे व ते अनुभवण्याचे असतील तर भक्तीबरोबरच कर्मही उत्तमच कर. देवांचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. तू करत असलेली भक्तीचे आणि सेवेची प्रचिती तुला पाहण्यास मिळेल. तू आजपर्यंत खूप काही सहन केले आहेस. कित्येक वेळा परिस्थिती समोर हतबल होऊन रडला आहेस. पण आता यापुढे असे होणार नाही. आमचा आशीर्वाद तुला प्राप्त करण्याची वेळ आता आली आहे. तुझे सर्व दुःख सुखात बदलण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. आणि याच वेळेनंतर तुझ्या जीवनाला एक सकारात्मक वळण प्राप्त होईल. म्हणून आता तयार हो चांगले काहीतरी देण्यासाठी व चांगले काहीतरी प्राप्त करण्यासाठी. जीवनातील कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही परिस्थितीबद्दल चिंताग्रस्त होऊ नकोस. अतिविचार करून त्याच गोष्टीमध्ये हरवून जाऊ नकोस. तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीला स्वीकारून पुढे जा. देवासमोर मन मोकळे कर, प्रार्थना कर, भक्ती कर आणि स्वतःला चिंतामुक्त करून घे. तुझी प्रार्थना व्यर्थ कधीच जाणार नाही. तुझ्या ज्ञानात व भक्तीत नेहमी वाढ कर. ती अजून सुंदर व निर्मळ कशी होईल हे बघ. आम्ही तुला पाहत आहे. तुझ्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नाला तुला सुद्धा ओळखता आले पाहिजे. आम्ही जे काही तुला संकेत देत असतो ते तुला समजता आले पाहिजेत. तरच आमचे तुला आशीर्वाद प्रत्यक्षात अनुभवायचे सुख मिळेल. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीसाठी दुर्लक्ष करू नकोस. तुला आता जीवनात दुसरी संधी मिळणार आहे. तुला आता ते प्राप्त होणार आहे जे आजवर तू अनुभवलेले नव्हते. तू ते पाहिलेले सुद्धा नव्हते. म्हणून आज जे काही तुला प्राप्त होईल ते अनमोल असेल हे लक्षात ठेव. तुला सध्याच्या परिस्थितीमध्ये देवांच्या आशीर्वादाची, लीलेची गरज आहे. तू हा संदेश ऐकत आहेस, पण तुझे मन कुठेतरी अस्वस्थ झालेले आहे. मनात असंख्य गोंधळ व प्रचंड विचाराचे थैमान मांडलेले आहे. तुझ्या अस्थिर मनाला आता आमच्या भक्तीची फुंकर घालून बघ. तुझ्या मनाला सांग की तू एकटा नाहीस, तर तुझ्या सोबत तुझे देवही आहेत आणि त्यांच्याच साथीने तू आता पुढे जायचे ठरवलेले आहेस. तुझ्या जीवनात तुला यशस्वी व्हायचे आहे. बाळा, तू एकटा नाहीस, तर आम्ही तुझ्या सोबतच आहे. तुला नेहमी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्यासाठी तू निर्भय मनाने तयार हो. दुसऱ्यांनी जे काही केले तेच तूही करायला हवे असे काही नाही. स्वतःवर विश्वास ठेवून यशाच्या प्रवासासाठी तयार हो. तुझ्या विरोधात अनेक जण उभे राहतील, तुला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. पण तू आता थोडे अजूनच खंबीर हो. कोणाच्याही बोलण्यात येऊ नकोस. कोणताही नकारात्मक विचार करू नकोस. कोणाच्या बोलण्याचा फारसा विचार करू नकोस. तर तुझ्या अंतर्मनाला नेहमी सकारात्मक ठेव.
कोणीही दिसायला सुंदर असून उपयोग नसतो, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्वही तितकेच सुंदर असायला हवे. नात्यामध्ये व्यक्तीची निवड करताना त्यांचे व्यक्तिमत्वाला जरूर महत्त्व दे. जीवनाच्या प्रवासात कधीही कोणालाही फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. कोणाशीही मुद्दामहून वाईट वागू नकोस. जर तू प्रामाणिक आणि सच्चा असशील तर आम्ही तुझी या युगात कधीही फसवणूक होऊ देणार नाही. तू आमचा हात विश्वासाने पकडला आहेस तर तुला कधीही लाचारी स्वीकारावी लागणार नाही. सुखाचे दिवस येतील, दुःखाचे दिवस निघून जातील. जे दुःख तू सहन केले आहेस त्याच्या कितीतरी पटीने सुख तुझ्याकडे येईल. प्रत्येक गोष्ट आतापर्यंत तुझ्या मनाप्रमाणे घडली जरी नसली तरीही यापुढे तुझे आयुष्य तुझ्याच इच्छेनुसार होणार आहे. जीवनामध्ये तुझ्या यापूर्वी जे काही घडून गेले त्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी विधिलिखित कारणे होती. काही घटनामागे प्रारब्ध भोग होते. त्यामुळे सर्व काही असतानाही काहीच हाती तुझ्या लागत नव्हते. यशाच्या जवळ तू असूनही यश तुला प्राप्त होत नव्हते. सुख तर तुझ्या वाटेला येणारच होते, पण काही प्रारब्ध भोग ते घडवून देत नव्हते. पण बाळा, आता यापुढे असे होणार नाही. या सर्व चक्रातून, या सर्व गोष्टींमधून तुला मार्ग यशाचा मिळणार आहे. तुझी सर्व चिंता संपून जाईल व तुलाही आता तुझ्या जीवनात स्थिरता प्राप्त होईल. आजवर तुला खूप वादळांना सामोरे जावे लागले, पण आता आमच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होणार आहे. सुखाची खरी किंमत समजण्यासाठी आणि जगण्याचा खरा अर्थ अनुभवण्यासाठी तुला या सर्वांमधून जावेच लागेल. दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे आणि सुख आहे म्हणून दुःखाची वेदना जाणवत आहे. जीवनात या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करून तुला पुढे जायचे आहे. जसे सुखाला तू आपलेसे करतो, सुख आले की आनंदित होतो, अगदी त्याचप्रमाणे दुःखातही थोडा तुझ्यातील धाडसीपणा दाखव. दुःख आले म्हणून खचून लगेच शरणागती स्वीकारू नकोस, तर त्या पाठीमागची कारणे शोध. जगण्याचा नवा अर्थ शोध. दुःख समस्येकडे प्रश्न म्हणून पाहू नकोस, तर त्याचा अभ्यास करून जीवनाची लढाई खेळण्याचा प्रयत्न कर. तू ज्या दृष्टिकोनातून त्या परिस्थितीकडे पाहशील, ज्या नजरेने आत्मसात करशील, त्याच परिणामाने त्याचा अनुभव तुला येईल. म्हणूनच नेहमीच स्वच्छ, सकारात्मक नजर ठेव. त्या नजरेने त्या गोष्टीकडे पहा, म्हणजे मग जे काही तुझ्याकडे येईल ते चांगले आणि सकारात्मकच असेल, हा विश्वास मनात कायम ठेव. अपयश आले म्हणून डगमगून जाऊ नकोस, तर यशाची वाट पहा, त्यासाठी प्रयत्न कर. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी संदेश आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.